हाय, नमस्कार, शुभ सकाळ. आज मी तुम्हाला प्रत्येक घरात आवर्जून केली पाहिजे अशी एक सुंदर परंपरा दाखवणार आहे. ती म्हणजे उंबरठा पूजन. उंबरठा पूजन आपल्या संस्कृतीमध्ये त्याला खूपच महत्त्व आहे. ते का? तर कारण इथूनच आपल्या घरात शुभ ऊर्जा येत असते. माझी आई मला सांगत असते की मुख्य दाराबाहेर आपले पूर्वज विराजमान असतात. त्यामुळे रोज आपण सकाळी दाराबाहेर थोडं का होईना पाणी आठवणीने शिंपडायला हवे. त्यामुळे काय होईल तर आपल्या पूर्वजांना शांती मिळेल, त्यांची तृष्णा भागेल आणि ते आपल्याला त्यांचे आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे तुम्ही रोज उंबरठा पूजन करा असं मी नाही म्हणणार, पण तुम्ही सणावाराला किंवा काही आपला वार असतो, स्पेशल वार असतो, प्रत्येकाचा उपवास असतो, मुख्य वार असतो, त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन आवर्जून करा. तर इथे आता मी तुम्हाला लागणारे जे साहित्य आहे हळदी लेपनसाठी ते दाखवले आहे. त्याच्यासाठी तुम्ही शुद्ध हळद घ्या. त्यामध्ये तुम्ही गंगाजल, कापूर, गोमूत्र, गुलाबजल, अत्तर, अष्टगंध आणि थोडासा शुद्ध असा कुंकू. तर आता इथे मी हळदीच्या लेपनमध्ये आपण काय काय घ्यावे ते तुम्हाला दाखवले. त्यानंतर ते मिश्रण आता उंबरठ्याला मी लावून घेत आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्याच्या अगोदर तुम्ही स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे की हळदीचं लेपन आपण का करावं किंवा उंबरठा पूजन आपण का करावे. तर मुख्य दरवाजावर लेपन आपण जेव्हा करतो त्यामुळे आपल्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी असते ती दूर होते. म्हणजेच काय तर उंबरठा म्हणजे नुसती आपली सीमारेषा नाही, तर ती आपल्या घराची दैवी सीमारेषा आहे. त्यामुळे उंबरठा पूजन केल्याने इथे शुद्धता आणि सकारात्मकता नांदत असते. त्यामुळे आवर्जून आपण उंबरठा पूजन हे केलेच पाहिजे. त्यासोबत आपण मुख्य द्वाराची सुद्धा पूजा केली पाहिजे. लेपन झाल्यावर ते थोडा वेळ सुकू द्यावे. सुकल्यानंतर दोघं साईडला हळदी कुंकूने स्वस्तिक काढून घ्यावे. स्वस्तिक काढून झाल्यावर त्याला आपण हळद कुंकू वाहावे. हळद कुंकू वाहिल्यावर फुले वाहून घ्या. फुले वाहून घेतली की नंतर दिवा लावून घ्या आणि धूप ओवाळून घ्यावा. त्यानंतर छोटीशी दाराबाहेर रांगोळी काढावी. रांगोळीमध्ये गोपद्म सारखी शुभचिन्हांची रांगोळी काढून घेतल्यानंतर त्यालाही तुम्ही छान फुले हळद कुंकू दाखवा. उंबरठ्यावर कापूर आणि धूप दाखवल्यामुळे पॉझिटिव्ह स्पंदने तयार होतात आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होते. द्वाराबाहेर दिवा लावल्यावर द्वार आपले प्रकाशमय होऊन जाते. तर आता आपण बोलूया उंबरठा कसा असावा. उंबरठा हा शक्यतोवर लाकडीच असावा, पण फ्लॅट सिस्टीममध्ये प्रत्येकाच्या दाराबाहेर ग्रॅनाईट बसवलेले असते. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर नक्कीच तो चेंज करून घ्या. तोपर्यंत हळदीचे लेपन त्यावरच करत चला. उंबरठा चेंज करताना आपण जेव्हा लाकडी उंबरठा बसवणार तेव्हा त्यात चांदीची तार किंवा पंचधातूची तार नक्की ॲड करा.
तर अशा प्रकारे उंबरठ्याविषयी मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथे आपली उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर आपण मुख्यद्वाराची पूजा करायची असते. त्यासाठी मुख्यद्वार आधी आपण पुसून घेऊया. पुसल्यानंतर त्यावर आपण स्वस्तिक काढून घ्यायची असते. स्वस्तिक काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे मुख्यद्वाराची पूजा केल्यावर आणि उंबरठ्याची पूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटते, पॉझिटिव्ह वाटत असते. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे नक्कीच करत चला. तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.